रोलिंग मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियानाचा आजचा 19वा दिवस आणि 19व्या दिवशी आम्ही आज 7वी लोकसभा आणि 18वी विधानसभेमध्ये प्रवेश करत आहोत। अहमदनगर जिल्ह्यात माझ्या समवेत पक्षाचे सर्व मान्यवर पदाधिकारी जे भगवानराव सुंदर असतील, संभाजीराव कदम असतील, शशिकांतजी गाडे असतील आणि सगळेच जे असतील, सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या सह या पत्रकार परिषदेत सर्व डिजिटल तथा प्रिंट माध्यमांच्या मान्यवर प्रतिनिधींचे मनपूर्वक स्वागत आहे। आपल्याला याची कल्पना आहे की मातृतीर्थ ते शिवतीर्थ हा दौरा दिनांक 30 तारखेपासून सुरू झालेला आहे। पक्षाच्या वतीने जे सध्या महत्त्वाचे काही दौरे चालू आहेत, ज्यामध्ये सन्मान्य पक्षप्रमुखांच्या जाहीर सभा, त्यानंतर आमचे नेते सन्मान्य आदित्यजी यांची न्यायनिष्ठा यात्रा, तद्वतच महिला आघाडीचा एक वेगळा कार्यक्रम आणि हा मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियानाचा कार्यक्रम चालू आहे। या मुक्त संवाद अभियानाचा आमचा हेतूच एवढा आहे की राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन करून सुरू झालेला हा दौरा महाराष्ट्रातल्या बहिणीकडे, महाराष्ट्रातल्या महिला वर्गाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन अत्यंत हिंकस होत चाललेला आहे, लोकप्रतिनिधींकडूनच महाराष्ट्रातल्या लेकीबाळींच्या बद्दल अत्यंत अवमानकारक आणि त्यांची अवहेलना करणारी वक्तव्य, मग ती वक्तव्य अब्दुल सत्तारांची असतील, संजय सिरसाटची असतील, संजय गायकवाडची असतील किंवा सोलापूरचा भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख असेल किंवा खासदार राहुल शेवाळे असेल यांच्यावर महिलांनी केलेले आरोप असतील किंवा नाशिकचा आमदार हेमंत गोडसे यांच्यावरचे आरोप असतील, हे सगळं चित्र पाहता महिलांबद्दलचा जो दृष्टिकोन आहे तो अत्यंत सन्मानाचा दृष्टिकोन असावा अशी एक अपेक्षा या मुक्त संवाद अभियानाच्या मार्फत आहे। मुक्त संवाद अभियानामधून आम्ही लोकांचे काही प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि आधी बुलढाणा, त्यानंतर मग वाशिम, यवतमाळ, हिंगोली, परभणी, बीड असं करत आता ही यात्रा अहमदनगर मध्ये आहे। आज अहमदनगर मध्ये दिवसभरामध्ये सकाळी आम्ही दूध विक्रेत्यांशी बोलत होतो, त्यानंतर या पत्रकार परिषदेनंतर आम्ही बार असोसिएशन मध्ये त्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या सर्व वकिलांशी संवाद करणार आहोत आणि आपल्याला आम्ही निमंत्रण देतोय की आपण निश्चितपणे या वकिलांच्या संवाद कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अभिवादन आणि तेथून रॅली आणि पुढे स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांशी संवाद आणि त्यानंतर रात्रीचा मुक्काम जो आहे देहरे येथील सभा, देहरेची सभा सायंकाळी होईल आणि ती सभा केल्यानंतर मग आम्ही राहुरीकडे कूच करू। या एकूण प्रवासामध्ये लोकांचे प्रश्न समजून घेताना, विशेषतः अहमदनगरचे प्रश्न गेले 3 दिवस जेव्हा मी समजून घेते त्यावेळेला इथल्या कांदा उत्पादक शेतकरी जो कांद्याला भाव नाहीये म्हणून प्रचंड त्रस्त आहे, त्यासोबतच दूध विक्रेता ज्याच्या दुधाचा भाव साधारणतः 20 रुपये, पण तेच दूध पॅकिंग झाल्यानंतर 60 रुपये भावापर्यंत जातं। या सगळ्यांमध्ये जेव्हा आम्ही दूध विक्रेत्यांशी बोलतोय तेव्हा असं लक्षात येतं की दुधात होणारी प्रचंड प्रमाणातली भेसळ, म्हणजे आज दूध विक्रेत्यांनी सांगितलंय की तब्बल 67% भेसळ या दुधामध्ये आहे। भाजीपाला विक्रेत्यांची पुन्हा तीच अडचण। वेगवेगळ्या सेक्टर मधल्या लोकांशी बोलताना लोकांनी जी सगळ्यात मोठी नाराजी व्यक्त केली ती इथले ताबेदारीची प्रकरण, इथले शिवाजीराव कर्डिले असतील, जगताप असतील किंवा विखे असतील, या सगळ्यांचाच एकूण जर अवमदत जर बघितली तर या सगळ्या मिलीभगतचे परिणाम म्हणजे इथली वाढत चाललेली ताबेदारी, दिसेल त्याचा प्लॉट ताबा मारणे आणि गोरगरीब लोकांना लुटत राहणे। लोक इतके पिचलेले आहेत, इतके अडचणीत आहेत की लोक समोर येऊन बोलतही नाहीत की या मोठ्या राजकीय लोकांनी आमच्या जागा बळकावलेल्या आहेत। म्हणजे बुलढाण्यातला प्रॉब्लेम जेव्हा आम्ही बघतो त्यावेळेला लोणारचे लोक असे सांगतात की ताई 38 किलोमीटर अलीकडून समृद्धी महामार्ग गेला असता तर जागतिक पर्यटन केंद्र वाढलं असतं। आम्ही ज्यावेळेला वाशिम मध्ये जातो त्यावेळेला ते लोक कापूस उत्पादन आणि त्याच्याशी संबंधित प्रक्रियात्मक उद्योगांवर बोलतात। जेव्हा आम्ही हिंगोलीमध्ये पोहोचतो त्यावेळेला लोक हळद पिकाबद्दल बोलतात किंवा फार्मा इंडस्ट्रीजचे विद्यार्थी आमच्याशी संवाद साधत असतात। जेव्हा आम्ही परभणीमध्ये येतो त्यावेळेला ऍग्रीकल्चरचे विद्यार्थी किंवा सोयाबीन उत्पादन
यावरती लोक बोलत राहतात. काल परवाला आम्ही बीड मध्ये होतो, तेव्हा बीड मध्ये लोक पुष्कळ कामगार आणि त्यांच्या प्रश्नांवर बोलत होते. आम्ही अहमदनगर मध्ये ज्यावेळेला आता चर्चा करतोय त्यावेळेला सगळ्यात जास्त तक्रारी कुणाच्या आहेत तर त्या ताबेदारी करणाऱ्या लोकांच्या विरुद्ध. या ताबेदारी म्हणजे इतक्या वाढीव झालेल्या आहेत की यातल्या कित्येक लोकांची जेव्हा कागदोपत्री अर्ज आले तेव्हा असं वाटून गेलं की अरे या सगळ्या लोकांचा काय प्रॉब्लेम असेल. आणि अनेकांनी सांगितलं की काही आमच्या सोबत एकदा चला, मी प्रयत्न करेन. जर आचारसंहिता लागायला वेळ असेल तर या सगळ्या ताबेदारीच्या प्रकरणावरती या सगळ्याच लोकांना एकत्रित करून अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर या संबंधाने एक मोर्चा काढणं आणि जिल्हाधिकारी कार्यालय आणि रेव्हेन्यू यांच्याशी ह्या सगळ्या प्रकरणाच्या संबंधाने बोलून घेणं. एक दुसरं प्रकरण, दुसरा प्रश्न आम्हाला जो जाणवला अहमदनगर जिल्ह्यातला की अनेक लोकांच्या शेतामधून किंवा रिकाम्या जागांमधून आयडिया, वोडाफोन, जिओ, एअरटेल यांचे टॉवर्स उभे केलेले आहेत. जवळपास असे 300 लोकांचे अर्ज माझ्याकडे आले की ज्यांच्या शेतामध्ये टॉवर्स उभे केले, मात्र त्या टॉवर्सच्या रकमा त्याचा मोबदला या लोकांना मिळालेला नाही. मोबदला मागण्याची सोय नाही, कारण कंपनीचा जो ठेकेदार आहे त्या ठेकेदारांचे या सगळ्या राजकीय नेत्यांशी लागेबांधे आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांशी लागेबांधे असल्यामुळे ही लोक धड आपला न्यायही मागू शकत नाही आणि धडपणाने आपल्या काही प्रश्नांवरती ही माणसं बोलूही शकत नाही. इतकी वाढती गुन्हेगारी त्यावर वेगळं बोलायची गरज नाही, कारण ऐन इलेक्शन मध्ये शिवसेनेने आपले 2 शिवसैनिक गमावले आहेत आणि ते निव्वळ आणि निव्वळ या इथल्या दहशत आणि गँगवॉर मध्ये. म्हणजे राजकीय लोकांबद्दल आपुलकी किंवा सुरक्षा वाटण्यापेक्षा मला अहमदनगर मध्ये जे सकाळपासून किंवा कालपासून जाणवते त्यामध्ये राजकीय लोकांबद्दल दहशत लोकांना जास्त वाटते. हे फार वाईट आहे. पत्रकार परिषदेमध्ये इथले सगळे मुद्दे सांगत असतानाच मी अजून एक मुद्दा अधोरेखित केला पाहिजे. काल भास्कर जाधव साहेब यांच्या कार्यालयाच्या समोर जो काही प्रकार घडला या प्रकारानंतर भाजपाला फार कंठ फुटला आणि भाजपाने सांगितलं की हे काही बरोबर आहे का, लोकशाही होणार आहे आणि मग त्याने इकडून जाऊ नये का तिकडून जाऊ नये का. ज्या भाजपाला आता लोकशाहीचा इतका कंठ फुटत आहे त्या भाजपाला तेव्हा काय झालं होतं जेव्हा पत्रकार निखिल वाघेंवर हल्ले झाले होते. पत्रकार निखिल वाघे, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी या तिघांनीही आधी एक दिवस आधी भाजप पदाधिकारी धीरज घाटेच्या विरोधात पत्र लिहिलं होतं. पोलीस प्रोटेक्शन मागितलं होतं. पोलिसांनी ना निखिल वाघेंना प्रोटेक्शन दिलं ना धीरज घाटेवर प्रिकॉटरी ऍक्शन म्हणून त्याच्यावरती काही प्रतिबंधात्मक कारवाई केली. म्हणजे ठरवून भाजपवाल्यांनी त्यांना मोकाट सोडून दिलं. मला आश्चर्य वाटलं की या सगळ्यांवर गृहमंत्री म्हणून देवेंद्रजींची प्रतिक्रिया जेव्हा वागले प्रकरणावर विचारली तेव्हा ते सांगत होते की कुणीही जरा बोलताना संयम राखला पाहिजे, ही पद्धत नाहीये आणि अशा पद्धतीने त्यांनी व्यक्त होऊ नये. परंतु तेच गृहमंत्री देवेंद्रजी कालच्या प्रकरणावर बोलताना मात्र त्यांना लोकशाही बद्दल बोलवण्याचा अचानक त्यांना आठवण झाली. हे फार विशेष आहे. म्हणजे या वेळेला मात्र त्यांना नारायण राणे आणि नितेश निलेश राणे या पिता पुत्रांची जी एकूण भाषा आहे ती अजिबात भावकी वाटली नाही, ती वाटणार नाही. कारण राणेंना बोलण्यासाठीच ठेवले आहे याचा फडणवीसांना बऱ्यापैकी कल्पना आहे. परंतु आम्ही हे स्पष्ट केले पाहिजे, कालची काही घटना झाली त्या घटनेच्या संदर्भाने गेल्या 4-8 महिन्यामध्ये नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे हे ज्या पद्धतीची मुक्ताफळं उधळत आहे, ज्या पद्धतीची अत्यंत भयानक आणि निम्नतम स्तर गाठणारी वक्तव्य त्यांच्याकडून येत आहेत ती पाहता लोकांचा जनक्षोभ कमालीचा वाढला आहे. विशेषतः गेल्या 4-5 दिवसांपूर्वी त्यांनी मराठा समुदायाबद्दल केलेले वक्तव्य आणि मराठा आंदोलकांबद्दल केलेले वक्तव्य हे अत्यंत दुर्दैवी आहे. लोकांच्या भावना संतप्त प्रक्षुब्ध करणारी आहे. त्यामुळे कालची जी घटना घडली ती अत्यंत सहज स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. राणे पिता पुत्रांनी जर आपल्या भाषेला आवर घातला नाही तर काल चिपळूण गुहागर मध्ये जी घटना घडली
ही घटना महाराष्ट्रातल्या कुठल्याही शहरात जिल्ह्यात घडू शकते याची राणे पिता पुत्रांनी आणि त्यांचा रिमोट ज्या भाजपाई नेते फडणवीस साहेबांच्या हातात आहे यांनीही लक्षात घ्यावं की आपल्यामुळे सामाजिक सौहार्द बिघडणार नाही. कारण आमचा स्पष्ट आरोप नाही, आमचं ठामपणे म्हणणं आहे की जाणीवपूर्वक महाराष्ट्रातला सामाजिक सौहार्द बिघडवण्याच्या दृष्टीने टीम देवेंद्र आणि टीम भाजपा यांच्याकडून राणे, राणा, कंबोज, सदावर्ते यांच्यासारखी ही जी सगळी ब्रिगेड आहे ही ब्रिगेड निव्वळ आणि निव्वळ महाराष्ट्राचा सामाजिक सौहार्द बिघडवण्यासाठी वापरली जाते. सो त्यावरती सुद्धा त्यांनी लक्ष द्यायला हवं, काळजी घ्यायला हवी. काही अजून काही एक प्रश्न काल विचारला जात होता, त्याचं उत्तर एकत्रितपणे सगळ्यांना द्यायला हवं की राहुल नार्वेकरांनी जो काही निकाल दिला या निकालानंतर पवार साहेबांच्याकडून पक्ष आणि चिन्ह काढून घेतलेलं आहे. मग आता निवडणुकांचे काय होईल? तर मी पुन्हा एकदा सांगितले पाहिजे, प्रतीकांचे राजकारण हे नक्कीच महत्वाचे असते. एखाद्या राजकीय पक्षाचं चिन्ह किंवा नाव हे महत्वाचंच असतं त्या पक्षांच्यासाठी. परंतु प्रतीकांच्या राजकारणापेक्षा सुद्धा अधिष्ठानाचं राजकारण फार मोठं असतं आणि राहुल नार्वेकर या व्यक्तीला अधिष्ठान कशाशी खातात हे माहित नाही. 10 पक्ष फिरून आलेल्या राहुल नार्वेकरांकडून आम्ही अधिष्ठानाच्या राजकारणाची सुतराम अपेक्षा करत नाही. त्यामुळे उद्धव साहेबांकडून पक्षचिन्ह हिरावून घेणं किंवा पवार साहेबांकडून पक्षचिन्ह हिरावून घेणं म्हणजे आपण फार काहीतरी मोठा तीर मारलाय असं जर नार्वेकरांना वाटत असेल तर ते भ्रमात आहे. उलट आम्हाला असं वाटतं की भाजपाने नार्वेकरांच्या काठीने हे पाप करून एका अर्थाने राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आणली आहे. भविष्यात नार्वेकरांना कुठलीही राजकीय कारकीर्द असणार नाही. परंतु पक्ष आणि चिन्ह नसताना सुद्धा नव्या चिन्हाला सोबत घेऊन महाराष्ट्रामध्ये अन्यायाविरोधातली, महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधातली, महिला असुरक्षा, शेतकरी, कामगार आणि असंघटित क्षेत्रातील मजूर यांच्या विरोधातली ही मशाल घेऊन हा शिवसैनिक चांद्यापासून मांद्यापर्यंत महाराष्ट्रात झुंज काढेल आणि 2024 नंतर सत्तांतर होण्यासाठी सज्ज असेल. थँक्यू. मुक्त संवादाचा तुम्ही जो दौरा सुरू केला, सर्वाधिक ज्या तक्रारी आहेत त्या तुम्हाला कुठे जाणवल्या सगळ्यात जास्त? या शहर भागातल्या तक्रारी जास्त आहेत, ज्या ताबेदारीच्या तक्रारी आहेत. शहर भागातल्या मुख्य मार्केट एरियामधल्या आणि काही रोड लगतच्या ज्या काही जागा आहेत या जागांच्या संबंधाने अतिशय ताबेदारीच्या तक्रारी आहेत. आता या तक्रारींमध्ये त्यांच्या अडचणी एवढ्या आहेत की कित्येक ठिकाणी नवी माणसं उभी केलेली आहेत, नवी आधार कार्ड, नवी अकाउंट असे करून सुद्धा त्या जमिनींचे व्यवहार झालेले आहेत. अनेक ठिकाणी ताबा मारल्यामुळे काही लोक भीतीपोटी दहशतीपुढे पुढे येत नाही, बोलत नाही. माझी अडचण अशी आहे की इथे म्हणजे माझ्याकडे जी आता यादी आहे त्यातली काही माणसं इतकी घाबरलेली की दहशत आहे. हे फार वाईट आहे. आम्ही दूध विक्रेत्यांशी बोलताना पण खाजगी दूध विक्रेते बोलायला तयार आहे, पण ऑन कॅमेरा बोलताना ते घाबरतात. याचा अर्थ ही दहशत प्रचंड मोठी आहे. त्यामुळे ज्या तक्रारींबद्दल आपण बोलताय त्या मार्केट आणि अहमदनगर मध्यवर्ती शहर या सगळ्याच्या संबंधाने जास्त आहे. कोल्हापूरमध्ये आज मुख्यमंत्री सभा आहे, ज्या ठिकाणी शिवसेनेने मोठे पोस्टर लावले मोठ्या गटाने. त्याच्यावरून भरत गोगावलेने टीका केलेली आहे की मुख्यमंत्री साफ मनाचे आहेत, त्यामुळे उभाटाने किती काही केलं तरी फरक पडत नाही आणि जाणीवपूर्वक गालबोट लावण्याचा प्रयत्न आहे असा आरोप गोगावलेने केलेला आहे. भरत गोगावले यांच्याबद्दल माझ्या मनात अपार सहानुभूती आहे. कसंही असला तरी आपला भाऊ आहे आणि त्यांना मंत्रिपद मिळत नाही याचा मला खेद आहे. ते मंत्रिपद मिळण्यासाठी ते जेवढी काही धडपड करत आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांची मनधरणी करत आहेत ते त्यांच्या ठिकाणी योग्य आहे. पण अडचण अशी आहे की आधी 10 जागा उपलब्ध होत होत्या तर अजितदादा आले,
यांच्या तोंडचा घास पळवला, समोरचं सगळं ताट गेलं. आता कसा तरी कोट शिवलेला पुन्हा एकदा त्यांनी ड्रायक्लीन करून आणला की ठीक आहे बाबा, ते आपल्याला मंत्रिमंडळात शपथ घेता येईल. पण पुन्हा एकदा अशोकराव चव्हाणांच्या एंट्रीने पुन्हा त्यांच्या तोंडचा घास पळवलेला आहे. तरी सुद्धा कुठेतरी माणसाच्या मनात उमेद केलेल्या कार्यक्रम कसं भरत गोगावलेंना वाटतंय की एखाद दुसरं स्टेटमेंट करून आपल्याला काही मिळेल का. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं पाहिजे की यांच्याकडचे जेवढे आमदार आहेत ना, गायकवाड असेल, सिरसाट असेल किंवा गोगावले, या सगळ्या लोकांना मंत्रिपदाची इतकी अपेक्षा आहे की त्यासाठी हे निम्नतम स्तर गाठून बोलावे. त्यातून त्या गोगावले फार चांगला माणूस आहे, म्हणजे किमान ते तेवढा स्तर तरी गाठत नाही. पण काही लोकांनी अगदी स्तर सोडला मंत्रिपदासाठी. नारायण राणेंची मराठा समुदायाबद्दलची जर एकूण वक्तव्य बघितली तर ती वक्तव्य कशासाठी, राज्यसभेची सगळी टर्म संपत आलेली होती आणि त्यानंतर आपल्याला राज्यसभेचं कंटिन्युएशन मिळेल का या हिशोबाने त्यांची ती सगळी खेळी चालू होती. परंतु आम्हाला पुन्हा आनंद आहे, आम्ही भाजपाचे आभार मानतो, खूप आभारी आहोत आम्ही भाजपाचे. काही का असेना 4 दिवस आमच्या सोबत राहिलेली काँग्रेसची माणसं आहेत आणि कसं का असेना पण भाजपाने उमेदवारी देताना आमच्या सगळ्या काँग्रेसच्या लोकांना न्याय दिला आणि सगळ्या काँग्रेसच्या माणसांना तिकीट दिली. त्यामुळे आम्ही भाजपाचे आभारी आहोत. पण तरीही वाईट वाटतं ना आपल्याला कुठेतरी की बिचाऱ्या केशव उपाध्ये असतील, माधव भंडारी असतील, सुरजित सिंग ठाकूर असतील, या लोकांनी काय आयुष्यभर सतरंजा उचलायच्या का, अवघड आहे. वांद्रे म्हणाले तुम्ही उद्धव ठाकरेंनी ईडी लावा, म्हणजे महाराष्ट्राला कळेल की कोण भ्रष्टाचारी आहे. आणि आमच्याकडे जे आलेले आमदार आहेत त्यांनी 50 खोकी घेतलेली नाही. त्यांनी जर ते सिद्ध केलं तर मी त्यांच्या घरी भांडे घासेल किंवा मग त्यांनी माझ्या घरी भांडे घासेल. मला रामदास कदमांच्या आता कुठल्याच इतरांच्या घरी ईडी लावायची की नाही ते सोडा, पण रामदास कदम बोलताना तुम्ही डोळ्याला झेंडूबाम लावा एवढं मी नक्की सांगेन. कारण झेंडूबाम लावल्याशिवाय त्यांना काही रडू फुटत नाही आणि त्याच्याशिवाय त्यांना फार चांगलं फोटो बोलता येत नाही. त्यामुळे फार अशा काही काय म्हणता येईल सुमार वक्तव्यांवर आपण अजिबात टिप्पणी करू नये असं मला वाटतं. वांद्रे येथील रेशमेची जमीन अदानींना देण्यात आली आहे, जसा आरोप झाला होता त्याचप्रमाणे झाले, काय सांग. वांद्रे रिक्लेमेशनची जी जागा आहे ही जागा खरं तर याच्या संबंधाने सन्मान्य पक्षप्रमुखांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोर्चा काढला होता. महाविकास आघाडीच्या नेत्या आणि काँग्रेसच्या मुंबई प्रदेशच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड या मोर्चाला आमच्या सोबत होत्या आणि तेव्हाही आम्ही म्हटलं होतं की ही जागा आम्ही अदानी अंबानीच्या घशात जाऊ देणार नाही. परंतु ज्या पद्धतीचा आरोप झालेला होता की पेनॉल्टी अमाऊंटची आहे, पेनॉल्टी अमाऊंट पेक्षा जास्तीच्या अमाऊंटचं टेंडर माझ्या माहितीप्रमाणे अदानी अंबानी भरलेला आहे आणि त्या टेंडरच्या नंतर ही वांद्रे रिक्लेमेशनची जी जागा आहे ती जागा आता पुन्हा त्यांना द्यावी असा कोर्टाचा निर्णय आहे. एका अर्थाने मला असं वाटतं की ज्या कामासाठी म्हणून शिंदे फडणवीस यांना सरकारमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाच्या जागा दिलेल्या आहेत ते जागा ते काम चोखपणे बजावत आहेत. एकेकाळी आम्ही ऐकलं होतं सबभूमी गोपाल की, आता अडचण अशी आलेली आहे सबभूमी अदानी की. ज्या पद्धतीचं राजकारण चालू आहे, मोदीजींनी ठरवून घेतले की गोरगरिबांना काही मिळो की न मिळो मात्र सगळ्या प्रकारे त्यांच्या मित्रांना मदत झाली पाहिजे आणि फडणवीस असतील किंवा शिंदे साहेब असतील हे दोघे या राज्याचे करते धरते असे वागण्यापेक्षा ते गुजरातचे मुली म्हणून वागत आहेत हे जास्त वाईट आहे. मराठा आंदोलनाची सरकारला कुठेतरी धास्ती पडली आहे. शिवनेरी किल्ल्यावरती जो कार्यक्रमाचं सभेचं ठिकाण आहे त्याच्यामध्ये बदल करण्यात आलाय, काय सांगाल? मला असं वाटतंय की त्यांना धास्ती पडली की नाही याही पेक्षा माझी अपेक्षा असेल की त्यांनी मराठा समुदायाच्या भावनांशी खेळू नये. वारंवार ते ज्या पद्धतीने एक तोडवाटोलवी करत आहेत, तारखांवर तारखा देत आहेत, रोज नवी तारीख देत आहेत. खरं तर त्यांनी स्पष्टपणे मराठा समुदायाला हे बोललं पाहिजे की आम्ही तुमच्याशी खोटं बोललो, मान्य केलं पाहिजे त्यांनी की आम्ही तुमच्याशी खोटं बोललो, आरक्षण केले हे राज्य सरकारच्या हातात नाही हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. परंतु त्यांच्या हातात एक गोष्ट नक्की आहे की त्यांनी जर ठरवले तर पवार शिंदे फडणवीस या त्रयींनी एकत्रित बसून जर एक रेझोल्युशन समजा असेंब्ली मध्ये पास केलं आणि ते रेझोल्युशन जर पार्लमेंटला पाठवलं तर पार्लमेंट नक्की यामध्ये निर्णय घेऊ शकते. कारण मी पुन्हा सांगते अकॉर्डिंग टू आर्टिकल 368C
रिझर्वेशन पॉलिसी जी आपल्याकडे सांगितलेली आहे, विशेषतः स्पेशल अमेंडमेंटची जी पॉलिसी सांगितलेली आहे ती आर्टिकल 368C मध्ये जी सांगितलेली पॉलिसी आहे त्यानुसार जी स्पेशल ऍब्सोल्यूट मेजॉरिटी जी 372 ची मेजॉरिटी आहे ती 372 ची मेजॉरिटी आज घडीला फक्त आणि फक्त भाजपाकडे आहे. राज्यसभेत ती मेजॉरिटी सुद्धा कधी नव्हे ते 100 पेक्षा जास्त खासदार भाजपाकडे आहेत. त्यामुळे जर भाजपाची इच्छाशक्ती असेल तर हे होऊ शकतं. पण अडचण अशी आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांना आरक्षण प्रश्न सोडवायचा नाही. मुळात महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा, शेतकरी या कंत्राटी भरती या सगळ्या प्रश्नांवर सपशेल अपयशी ठरलेल्या सरकारला कुणी प्रश्न विचारू नयेत म्हणून त्यांना मराठा ओबीसी वाद लावून द्यायचा आहे. देवेंद्र फडणवीस साहेब हे ठरवून मराठा ओबीसी वाद लावत आहेत असं आमचं म्हणणं आहे. यामध्ये त्यांना ओबीसीची सुद्धा अजिबात काळजी नाही. ओबीसीची काळजी जर देवेंद्रजींना असती तर ओबीसी आरक्षणावर गंडांतर येऊ दिलं नसतं. एक ओबीसीच्या राजकारणाची, ओबीसीच्या राजकीय नेतृत्वाची त्यांना काळजी असती तर अशोकराव चव्हाणांना निमंत्रण देण्यापेक्षा ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांना त्यांनी राज्यसभेची उमेदवारी दिली असती. परंतु एकेकाळी ज्या गोपीनाथ मुंडे साहेबांची बॅग वागवायचे फडणवीसची, देवेंद्र फडणवीस लिटरली गोपीनाथ मुंडेंची बॅग सांभाळायचे, तेच फडणवीस आता त्याच मुंडे साहेबांच्या कन्येचं राजकारण समूळ संपवून पाहतात. ही सूडबुद्धी आहे आणि ओबीसी हे उघड्या डोळ्यांनी बघत आहे. सरकारमध्ये नारायण राणे असो किंवा छगन भुजबळ असो हे जाणीवपूर्वक महाराष्ट्रात वाद पेटवतात असं वाटतं तुम्हाला? जाणीवपूर्वक नाही, ठरवून. सध्या महाराष्ट्राच्या दंगली किंवा जे काही दिसत आहे माझं असं म्हणणं आहे की या सरकार प्रायोजित दंगली आहे. बारसू रिफायनरीवरच्या आंदोलकांवर झालेला लाठी हल्ला असेल, आळंदीमध्ये वारकऱ्यांवर झालेला लाठी हल्ला असेल, आंतरवली सराटीमध्ये मराठा आंदोलकांवर झालेला लाठी हल्ला असेल, हे लाठी हल्ले कशासाठी करावे लागले? आधी हिंदू मुस्लिम दंगल पेटवण्याचा प्रयत्न केला. हिंदू मुस्लिम दंगलीमध्ये कुसे सावळी असेल, माळशिरस असेल, अकोला असेल, अहमदनगर, संभाजीनगर, मीरा भाईंदर अशा अनेक ठिकाणी जाणीवपूर्वक चिथावणीखोर भाषा नितेश राणे आणि भाजपच्या काही लोकांकडून आली. परंतु मुस्लिम भावंडांनी संयम दाखवला आणि त्या दंगली झाल्या नाही. पण दंगल झालीच पाहिजे असं ज्यांना वाटतंय त्यांनी ठरवून मग नितेश राणे थोडेसे बाजूला ठेवून गुणरत्न सदावर्ते आणि इतर लोकांना पुढे आणलं आणि मराठा ओबीसी वाद लावायचा प्रयत्न केला. त्यामुळे आता ज्या दंगली होत आहेत मी म्हणून म्हटलं की सामाजिक सौहार्द बिघडवण्याला शिंदे फडणवीस कारणीभूत आहेत. ते ठरवून सामाजिक सौहार्द बिघडवत आहेत. शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे दिल्लीमध्ये, त्याच्यावर म्हणजे एक वेळेस भारत पाकिस्तानच्या सीमेवर एवढा बंदोबस्त नाही, एवढी परिस्थिती बाहेर सीमेवर करून ठेवली. मला आनंद आहे की हे पत्रकार स्वतः मान्य करतात की भारत पाकिस्तानच्या सीमेवर जेवढा बंदोबस्त नाही तेवढा इकडे आहे. याचा अर्थ आमच्या भारतातल्या शेतकऱ्यांना शत्रू राष्ट्रापेक्षा सुद्धा वाईट वागणूक आमचं सरकार देत आहे. जे सरकार आमच्या शेतकऱ्यांच्या रस्त्यात खिळे ठोकते अशा सरकारकडून आम्ही काय किसान कल्याणकारीच्या अपेक्षा कराव्या? आम्हाला फक्त एवढंच कळतंय, पहिले लढे थे गोरों से, अब लढना है चोरों से. आणि इथला शेतकरी लढत नाही. ओके. बारामतीमध्ये सुप्रिया सुळेच्या विरोधात सुनेत्रा पवार उमेदवारी करणार असल्याचं बरंच वाटतं की याच्यावर मी प्रीमॅच्युअर कुठले स्टेटमेंट देऊ नये. कारण सुनेत्रा वहिनी असतील किंवा सुप्रियाताई असतील ही सगळी माणसं. पवार कुटुंब एक वेगळी गोष्ट आहे, राजकारण एक वेगळी गोष्ट आहे आणि अजून या सगळ्यांना फार वेळ आहे. मुलाखालून बरंच पाणी जायचं आहे. त्यामुळे आता याच्यावरती फार काही स्टेटमेंट करावे असं मला अजिबात वाटत नाही. निश्चितपणे अजून एक 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला बऱ्यापैकी लोकसभेच्या जागा वाटपाचं चित्र स्पष्ट झालेलं दिसेल. माझ्या माहितीप्रमाणे आता एक 80% जागा वाटपापर्यंतची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. अजित पवार म्हणताय बारामतीत माझ्या विचारांचा खासदार जर निवडून आला तरच मी विधानसभेला निवडून येईन, तुम्ही जर साथ दिली नाही तर मी माझे उद्योगधंदे बघेल.
दादा मागे असं म्हणाले होते की ते शेतात जाणार आहेत असो, मला त्यावर ते फार टिप्पणी करायची नाही. आणि हो, अजून एका मी याला जोडून पत्रकारांना सांगितलं पाहिजे, कारण पत्रकार असं म्हणतात की ताई तुम्ही जसं शिंदे गटावर बोलता तसं तुम्ही अजितदादा गटावर का बोलत नाही, तुम्ही त्याचं स्पष्टीकरण देते. घरचं झालं थोडं काय ना त्याचं वेळ, तुमचे पावले तुम्ही बघा, आमचे पावले आम्ही बघू, हे केले. म्हणजे पवार साहेबांची जी प्रवृत्ती असतील ते अजितदादावर काय टिप्पणी करायचं ते करतील. आम्हाला जे बोलायचं आहे ते आमच्याकडून जे केलेले आहे, ज्यांनी आमचा विश्वासघात केलेला आहे, त्या 40 लोकांवर आम्ही बोलणं जास्त पसंत करतो. राज ठाकरे महायुती देणार असल्याची चर्चा होती माणसं. एखाद दुसरा आमदार असलेल्या माणसांबद्दल बोलू नये आपण, फार महत्वाचं. पंकजा मुंडेंना तुम्ही शिवसेनेमध्ये येण्याचं आमंत्रण देणार? पंकजाताईंना मी सहर्षपणे शिवसेनेत येण्याचं जाहीर आमंत्रण आधी दिलेलं आहे. तुमची इच्छा असेल तर अजून एकदा देते, पण पंकजाताईंना स्वतःला असं वाटलं पाहिजे की त्यांच्यावर अन्याय होतोय, कारण अन्याय करणाऱ्यापेक्षा सुद्धा अन्याय सहन करणारा अधिक मोठा गुन्हेगार असतो. ताई अन्याय का सहन करत आहेत हा मला प्रश्न पडलाय. ताईंनी तो अन्याय झुगारून दिला पाहिजे. देवेंद्र फडणवीसांच्या सोबत जर तुलना केली तर निश्चितच काकणभर अधिक पंकजाताईंची लोकप्रियता महाराष्ट्रामध्ये आहे. परंतु एका ओबीसी नेत्याला जाणीवपूर्वक, कारण आधी देवेंद्र फडणवीसांनी विनोद तावडेंना त्रास दिला, पण तावडे त्यांच्या तावडीतून सुटले आणि दिल्लीला गेले. मग त्यांनी बावनकुळेंना त्रास दिला. आता बावनकुळे अक्षरशः क्रमांक 1 ची भाटगिरी करत आणि स्तुती पाठक होत देवेंद्रजींशी जुळवून घेत आहेत. तिसरा त्रास त्यांनी चंद्रकांत पाटलांना द्यायला सुरुवात केली. त्यांच्या जाचाला कंटाळून एकनाथ खडसे साहेब बाहेर पडले. म्हणजे फडणवीसांचं असं झालंय की घरची राहिली उपाशी आणि काँग्रेस राष्ट्रवादी तुपाशी, असा काहीतरी कार्यक्रम देवेंद्रजींनी सुरू केलेला आहे. आणि या सगळ्यांमध्ये एक नेता, भाजपचा एक नेता संपवण्याचं पाप देवेंद्रजींनी केलंय. मला वाटतं पंकजाताईंनी जब जागो तब सवेरा म्हणत लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवा. थँक्यू.